नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वशात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः एरवी विरक्ती जयांसी नाही जे अभ्यासीन रिगती कही तया ना कळेही आम्हीही न मनो काही. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. परमार्थातला उत्तम लाभ संपादन करायचा असेल तर त्याकरता अंतकरणाचं मनाचं साह्य असणं फार महत्त्वाचं आहे. भगवंताने अनेक प्रसंगामध्ये अर्जुनाला प्रतिपादन केलं, हेतु ते बहुते प्रसंगी आम्ही म्हणो याचे लागी जे साम्या परोती जगी प्राप्ती नाही. समदृष्टीच्या पलीकडे आध्यात्म विश्वामध्ये आणखीन काही वेगळं प्राप्त करण्यासारखं काहीच नाही. अर्थात उत्तम लाभाचं प्रतिपादन केल्यानंतर भक्तराज अर्जुनाच्या मनामध्ये हा भाव प्राप्त झाला की या उत्तम लाभाला जर आपल्याला गवसणी घालायचे असेल तर पहिल्यांदा आपलं मन त्या साधनेमध्ये स्थिर राहिलं पाहिजे. आणि मनाच्या स्वभावाचा जर विचार केला तर मन नेमकं प्रमथनशील आहे, चंचल आहे, अतिशय बलवान संस्काराने संपन्न. कितीही उपाय जरी आपण याला केले आवरण्याचा तर ते उपाय त्याला साह्य होतात आणि हे मन आवरलं जात नाही. म्हणून आपण आमच्यावर दया धारण करून हा उपाय सांगता हे खरं आहे, परंतु देवा मनाच्या समोर किंवा मनाच्या स्वभावाच्या समोर मी सुद्धा हात टेकलेले आहे. परी न पुरोजे स्वभावा मनाची या, हे भक्तराज अर्जुनाचं म्हणणं आहे असं नाही. आपल्या सर्व साधकाच्या अंतकरणातली हीच तक्रार आहे की परमार्थ करावासा वाटतो, नामस्मरण करावंसं वाटतं, सत्संगतीमध्ये राहावंसंही वाटतं, पण काय करावं? ज्या मनाने आम्हाला साह्य करावं ते मन साह्य करत नाही. व्यवहारामध्ये जर आपल्याला एखादा व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला परिचित माणसं साह्य करतात, एखादी व्यक्ती आपल्याला भांडवल देऊ शकते, परमार्थामध्ये साह्य नाही होत कोणाचं. उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैवरे पुरात्मनः. हे आपलं सगळं आपल्यालाच करावं लागतं. आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी. ज्या साधकाला परमार्थ चांगला करायचा असेल त्याला भगवंताने दिलेली जी सामुग्री त्या अनुकूल व्हावी लागते. पहिल्यांदा तर त्याचं शरीर अनुकूल असावं, म्हणजे शरीराच्याद्वारे साधना करायची तर ते आरोग्य संपन्न असलं पाहिजे. त्यानंतर इंद्रियांच्या ठिकाणी पटुता असावी, नाहीतर करणा पाठव जर आला, अपाठव म्हणजे कौशल्याचा अभाव जर असेल, करण म्हणजे इंद्रिय साधनं, म्हणून ते इंद्रियसुद्धा चतुर असले पाहिजे. त्यानंतर मन स्थिर असावं आणि बुद्धिशुद्ध असावी. या सगळ्यांचा समन्वय योग्य मार्गाने झाला तर त्याला साध्य प्राप्तीसाठी काहीच कष्ट पडत नाही. पण ज्या मनाने साह्य करावं ते मन नेमकं साह्य करत नाही. का करत नाही? कारण मनाला ते आवडत नाही. गुरुवर्य बाबांच्या मुखातून असं ऐकलं आहे पाठामध्ये, माशी सर्व पदार्थावर बसते फक्त विस्तवावर बसत नाही. कारण तिला माहिती आहे आपण जर विस्तवावर बसलो तर विराजमान होणं आणि निजधामाला जाणं सोबतच आहे. यद गत्वा न निवर्तन्ते, असं जे घडावं तसं मनाचं सुद्धा आहे. मन सगळ्या पदार्थापर्यंत जातं पण परमात्म प्राप्तीपर्यंत जात नाही. का? परमात्म प्राप्ती झाली तर मनाचा मनपणा शिल्लक राहत नाही. आणि या जगात असा कोण आहे की ज्याला आपलं अस्तित्व सोडून द्यावंसं वाटेल? सगळ्यांचे प्रयत्न यासाठीच आहे की आपलं अस्तित्व कायम राहावं. हे सगळ्यालाच वाटतं की नाही? आपण मरावं, आपला नाश व्हावा हे कोणालाही वाटत नाही. जगस्पृहे आस्पद मनात आलीच होती ओवी, तुमच्या मुखातून आली. जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगापडी. जगात काय आवडतं? दोनच गोष्टी आवडतात, न मरणे
आपण मरू नये, आपला नाश होऊ नये, आपल्या अस्तित्वाला धक्का लागू नये, हे सर्वांना आवडतं. आणि दुसरं आवडतं सार्वभौमपद, सगळ्या पृथ्वीवर आपल्या एकट्याची सत्ता असावी, हे सगळ्याला वाटतं. भले आपण म्हणत नसलो आणि आम्हाला नाही वाटतं, कमीत कमी लोकांनी आपले कार्यक्रम तर ठेवावे, वाटतं की नाही? हे पदच आहे एक प्रकारचं, लोकांनी मानावं हे पदच आहे. सूक्ष्म अशी अवस्था असते मनामध्ये, मन नेमकं सहाय्य करत नाही. मग करावं काय? जर मनाने आपल्याला सहाय्य नाही केलं तर आपल्याला या जीवनाचं साध्य मिळणार नाही. मग काय करावं? भगवंताने उत्तर दिलं, असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम. पण जरीही मन चंचल असेल, निग्रह करण्याकरता कठीण असेल, पण ताब्यातच येत नाही असं मात्र नाही बरं. त्याला उपाय सांगितले 2 प्रकारचे. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः, हे योगसूत्र आहे. आणि त्या सूत्रानुसारच भाव असा आहे, अभ्यासेन तो कोणतेय वैराग्येन च गृह्यते. वारंवार परमात्मा प्राप्तीकडे मन लावणं याला अभ्यास म्हणतात. आणि विषयांकडे गेल्यानंतर दोष दर्शन करून माघारी आणणं याला वैराग्य असं म्हणतात. हे 2 उपाय आले ना, या 2 उपायाचं फलसुद्धा वेगळं आहे. भगवंताच्या चिंतनामध्ये तत्र प्रत्येकतानता ध्यानम, आपलं मन कायम लावणं याला अभ्यास म्हणतात. आणि विषयाकडे स्वभावतः गेलं तर विषयाचं दोष दर्शन करून पुन्हा त्याला माघारी आणायचं, यासाठी वैराग्य असावं लागतं. विरक्त पुरुषाकडून त्याग होत असतो आणि आसक्त पुरुषाकडून त्याग घडत नाही. म्हणून विषयाचा त्याग करायचा, ज्याला मोठा लाभ मिळवायचा त्याला त्यागही तेवढा मोठा करावा लागतो की नाही? महाभारतातला श्लोक आला आहे, काहीतरी नीतिशतकामध्ये सुद्धा हा श्लोक आलेला आहे. जर आपल्या एका कुटुंबाचा रक्षणाचा भाग होत असेल तर एका कुटुंबाकरता एका व्यक्तीचा त्याग करा. गावाचं रक्षण होत असेल तर एका संपूर्ण कुटुंबाचा त्याग करा. देशाचं रक्षण होत असेल आणि त्या मोबदल्यामध्ये एक गाव द्यावा लागत असेल तर गावाचा त्याग करा. आणि आपलं स्वतःचं आत्मकल्याण होत असेल तर सगळ्या पृथ्वीचा परित्याग करावा. त्यजेत एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत, ग्रामम जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथ्वीम त्यजेत. आणि त्याग कोण करू शकतो? जो वैराग्य संपन्न आहे तोच त्याग करू शकतो. विरक्तस्य तृणम जगत, त्यामध्ये तो विषयाच्या आसक्तीचा सर्वथैव परित्याग जो करतो त्याला हे प्राप्त होतं. भगवंताने मनाचा स्वभावही चांगला सांगितला. काझे यया मनाचे कनिके, जे देखिले गोडीच्या ठाया सोके, मनोनी अनुभव सुखची कौतिके दावीत जावीजे. या मनाचा एक स्वभाव फार चांगला आहे. त्या मनाला ज्या विषयाची गोडी लागते त्या ठिकाणी ते चटक लागल्यामुळे सोकतं. आणि मग चटक लागली की ते निघत नाही. लहान मुलांना अगोदर चहा पिण्याची सवय नसते. मग पाहुणे रावळे आपल्या घरामध्ये आले, हे घरातले माणसं त्याला चहा देतात. त्याला अगोदर चहाचा स्वादच माहिती नसतो. मग त्याला झेपेल तेवढा देतात, थोडासा 1 चमचाभर बशीमध्ये देतात. मग ते जिवेनं सोडी आईसे झाले. मग त्याला एकदा सवय लागली, चहा संपला तरी ते बशीला चाटत बसतं. का? ती सवय लागली, चटक लागली. जसं हे लहान मुलाचं घडावं तसं मनाचं सुद्धा आहे. देखिले गोडीच्या ठाया सोके, त्याला सोकतं, ते चटक लागते. आणि मग गोडी कोणती द्यावी? म्हणून आत्मसुखाची कौतिके दावीत जाईजे, जे आपल्या अंतरातलं सुख आहे, ज्या सुखाला विषयाचा आलंबन लागत नाही, जे सुख म्हणजे आपलं स्वरूपच आहे, अशा ज्ञानस्वरूप सुखाची गोडी त्या अंतकरणाला मनाला लावत जावी. आणि यासाठी मन अंतर्मुख करत जावं. ज्या पुरुषाचं मन अंतर्मुख आहे, शुद्ध आहे, निर्विकार आहे, तो कोणत्याही देशामध्ये स्मशानात जरी राहिला तरी त्याच्या आनंदाला कमतरता राहत नाही. परिस्थिती बदलली म्हणजे आनंद होतो असं कोण म्हणत आहे? परिस्थिती बदलायचा किती लोक प्रयत्न करतात वर्तमान काळामध्ये. सगळ्यांची जी धावपळ चालू आहे ना, जागं झाल्यापासून विश्रांतीला जाईपर्यंत आणि कळायला लागल्यापासून तर मरेपर्यंत सगळेजण बदल करतात आपल्या परिस्थितीमध्ये. पण परिस्थितीचा बदल करता करता मनामध्ये मात्र बदल करण्याचं विसरून जातं. आणि परिस्थिती नेमकी अशी आहे, आपण तिला बदललं काय किंवा नाही बदललं ते बदलतच असते. बदलते म्हणून त्याला संसार म्हणतात. सम्यक सरती किंवा संसरती ती संसार, त्याच्यामध्ये बदल होतो ना,
त्या बदलाचे 6 प्रकार. देहामध्ये बदल होतो. जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यते. यातला कोणता बदल आपण थांबवू शकतो? कोणताच थांबवू शकत नाही. तरी माणसं म्हणतात मी लात मारील तिथं पाणी काढील. दुष्काळी भागात नेलं पाहिजे. कशाला? बदल नाही करता येत. बदल फक्त आपण आपल्या मनस्थितीमध्ये बदल करू शकतो. परिस्थितीतला बदल आपल्या हातामध्ये नाही, तो कायमच बदलत जाणार आहे. मग परिस्थिती बदलाचा कोण प्रयत्न करत नाही? सगळेच प्रयत्न करतात. बदल करावा आपल्या मनस्थितीमध्ये. म्हणून मनाला बहिर्मुख करून बाह्य नाशिवंत विषयाकडे जाण्यापेक्षा जो आपला आतला अंतरात्म्यातला आनंद आहे त्या आत्म्याची त्याला थोडी सवय लावली पाहिजे. आणि ती लागते बरं. यासाठी थोडं ध्यान केलं पाहिजे. मनातले विकार कमी करावे, एकाग्र आणि शुद्ध मन करावं. तरी गायसे करी या आठा पहारा माझारी मोटके, निमिष भरी देतो जाय. मग जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषय घेईल. ज्या ज्या क्षणामध्ये आपल्या मनाला विषयरहित, निरुपम, निरपेक्ष, निरतिशय आनंदाचे आतून प्राप्ती होते, तेव्हा ते मन विषयापासून आपोआप विरक्त होतं. मनाला सांगायची गरज नाही. उदाहरणार्थ, ज्या व्यक्तीला घरामध्ये चांगले पदार्थ खायला मिळतात तो जसा बाहेरचे पदार्थ खात नाही, कारण घरातच चांगले मिळतात, तसं ज्याला आतला आनंद मिळतो तो बाहेर विषयाकडे जात नाही. आणि ज्याला आतमध्ये नाही मिळत त्याचे मात्र आयुष्यभर वनवन राहते. तैसे आपण पे नाही दिठे, जया ते स्वसुखाचे सदा खरांटे. तयाशीची ही विषय गोमटे आवडती, जी आपण पे नाही देखिले, तेची ही इंद्रियार्थी रंजले. जैसे रंग काळू कैले तुषा ते सेवी. ज्ञानोबा उदाहरण देतात, जैसे मृगे तृषा पीडिते, संभ्रमे विसरोणे जळाते, मग तोय बुद्धी बरडी ते ठाकून येते. या दृष्टांतातला एक एक भाव महत्त्वाचा आहे. अगोदरच तो मृग आहे, तहानेने व्याकुळ झाला आहे आणि व्याकुळ झाल्यामुळे इतका वेगाने पळतो. जवळच पाणी आहे पण जवळचं पाणी नाही पाहत. संभ्रमे विसरोणी जळाते, खरं पाणी विसरला आणि मग पाण्याची बुद्धी धारण करून त्या सूर्याच्या किरणाच्या लहरीच्या मागे धावतो. तोय बुद्धी बरडी ते ठाकून येते. जीवाचंही तसंच आहे. अंतर्मुख जर मन केलं तर आतमध्ये आनंद आहे, तो आतल्या आनंदाला विसरतो आणि आनंद विषयामध्ये आहे म्हणून बाहेर धावतो. जीव 2 अवस्थेमध्ये बाहेर धावतो. एक धावतो जागृतीमध्ये, दुसरा धावतो स्वप्नामध्ये. स्वप्नातही आनंद नाही आणि जागृतीतही आनंद त्याला मिळत नाही, पण आनंद त्याच्या जवळ आहे. हा दररोज अनुभव आहे त्याला. सुषुप्ती अवस्थेमध्ये जीवाला एक दिवस सुषुप्तीतला चांगला जर आनंद नाही मिळाला तर दुसऱ्या दिवशी त्याचा चेहरा नाराज राहतो आणि मग आपल्या मनाला बहुतेक तुमची झोप झाली नाही वाटतं. का बरं? कारण त्याच्या वृत्तीला आत्मस्वरूपाचा आनंद भोगायला मिळाला नाही. पंचदशीकाराने 11व्या प्रकरणामध्ये खूप गोड चिंतन केलं याचं. सुषुप्तीतला आनंद हा स्वयंप्रकाश आहे आणि तेच आपलं स्वरूप आहे. त्या स्वयंप्रकाश आनंदाचं प्रकाशन स्वतःकडूनच होतं, कारण तो स्वयंप्रकाश आहे. आणि त्या सुखापासून अज्ञानाचं सुद्धा प्रकाशन होतं. म्हणून जागत झालेली व्यक्ती काय म्हणते? सुखम अहम अस्वाप्सम न किंचित अविदिशम. मी इतक्या काळापर्यंत सुखाने झोपलो होतो आणि काही जाणत नव्हतो. दररोजचा अनुभव आहे आपला की जोपर्यंत आपण स्वतःला विसरत नाही, विषयाला विसरत नाही, अहंता आणि ममता यांचा त्याग करत नाही, तोपर्यंत आपल्याला गाढ झोपेतला अंतरात्मा आत्मस्वरूपाचा आनंद मिळत नाही. म्हणजे अंतर्मुख झालं की आत आनंद हे दररोजचं माहिती आहे. प्रारब्ध कर्म एवढं बलवान आहे, जीवाला वाटतं नाही थोडंसं धावपळ केलीच पाहिजे आणि मग काहीतरी आपल्याला मिळेल. पण असं नाही. मनोनी अनुभव म्हणजे ज्ञान, स्वयंप्रकाश असणारं जे सुख त्यालाच आत्मसुख म्हणतात. ते आत्मसुख कौतुकाने आपण आपल्या मनाला दाखवलं पाहिजे आणि यासाठी सगळा अभ्यास करायचा आहे. आपला स्वाध्याय, आपली साधना, आपण जोही काही अभ्यास करतो तो फक्त आपल्याला आतला आनंद मिळण्यासाठी. म्हणून तर ज्ञानोबांचा शब्द किती गोडे बघा ना. तो काम सर्वथा जाई, जयाचे आत्मसंतोषी मन राही. विषय संतोषी मन नाही राहत. ज्याचा आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मन संतुष्ट राहतं आणि त्याला पारमार्थामध्ये स्थितप्रज्ञा असं म्हणतात. आयुष्यभर जेवढी साधना करायची ती फक्त एवढ्यासाठी
की आनंदाचा शोध बाहेर नाही, तो आतच लागतो. जिथे आतमध्ये शोध घेतला जातो तो परमार्थ आहे आणि भ्रमाने बाहेर शोध घेतला जातो तो प्रपंच आहे. परमार्थिक व्यक्ती कायम आनंदी का राहतो? त्याला आतमध्ये मिळालं ना. जैसा अमृताचा निर्झर, प्रसवे जयाचा जठर, तया क्षुधे तृषेचा आडदर, कहीचे नाही हे अखंडित प्रसन्नता. आतिचेत चित्ता ते तरीगणे नाही समजता संसार दुःखा. पण अभ्यास जर केला म्हणजे योग साधना आणि विषयांचं दोषदर्शन केलं, या दोन साधनाने मन जरी चंचल असेल, प्रमाथी असेल, बलवान आणि दृढ असेल, तरी पण गृह्यते ते मात्र ताब्यामध्ये आणलं जातं. आता कोण त्याला ताब्यात आणू शकतो किंवा कोणाला ते ताब्यात येत नाही, तर भगवान त्याचाही फरक 36व्या श्लोकामध्ये सांगतात. जिही विषयांपासून हिरतले, चित्त आपण आपुले जिंतिले, ते निश्चित जेत सुतले चेतीचे ना. ज्यांनी विषयांपासून आपलं मन हिरावून घेतलेलं आहे, स्वतःचा अंतकरण स्वतः जिंकला आहे आणि मग ते अशा ठिकाणी विश्रांतीला येतात, त्यांना आत्मस्वरूपाची निद्रा लागते की जिथून ते पुन्हा किती जाग करण्याचा प्रयत्न केला तर जागच होत नाही. ते निश्चित जेत सुतले चेतीचे ना, ते पुन्हा त्यांना चेव येत नाही, ते जाग होत नाही. आतमध्ये आपलं दररोजचाच अनुभव आहे ना, गाढ झोप लागली ना आपल्याला आई जाग करते. मग जाग केल्यानंतर आपण लगेच दुसऱ्या क्षणामध्ये वळकट सोडतो का? नाही. काही विद्यार्थी तर फक्त अंग बदलतात, करवट बदलतात, या अंगावरून त्या अंगावर. बरं, जरी उठला तर मांडी घालून बसतो, पण बसल्या बसल्या झोप घेतो, कारण त्या आनंदातून त्याला बाहेर यावं असं वाटत नाही. मग सुषुप्तातला जर आनंद मिळाला तर त्यातून तो सामान्य जागा होत नाही. हा तर आत्मानंद आहे, व्यापक आनंद आहे. म्हणून त्या आनंदातून तो बाह्य व्यवहारामध्ये येत नाही. वृत्ती येता मग बळ लागे, फार त्याला कष्टाने यावं लागतं, नाहीतर तो येत नाही. असंयतात्मना योगः दुष्प्रापः इति मे मतिः, वशात्मना तु यतता शक्यः अवाप्तुम उपायतः. भगवान म्हणतात, अर्जुना, योग कोणाला कठीण आहे, दुष्प्राप म्हणजे दुःखाने प्राप्त होण्यासारखा. पण कोणाला उदाहरण दिलं, असंयत आत्मना, ज्याचं अंतकरण, आत्मा म्हणजे अंतकरण, ज्याचं अंतकरण संयमित नाही, म्हणजे ज्याचं अंतकरण स्वतःच्या ताब्यात नाही, चंचल आहे, अशा पुरुषाकडून असंयत आत्मना, ज्याचं अंतकरण स्वतः जिंकून घेतलं नाही, स्वाधीन नाही, अशा पुरुषाकडून योग हा दुष्प्राप, योग प्राप्त होण्यासाठी अत्यंत कठीण आहे. इति मे मती, असा माझा निश्चय आहे, अशी माझी संमती आहे. की ज्याचं मन चंचल आहे त्याला योग कधीही साध्य होणार नाही. मग त्याच्याकरता ते वाक्य आहे, म्हणून योगाच्या वाटा जे निघाले गासो. जे म्हणजे कोण? हे असंयतात्मना, ज्याचं मन ताब्यात नाही, निघाले गासो बटा, तया दुःखाचाची वाटा दुष्प्राप. इति मे मती, दुःखाचाची वाटा भागा आला. असा जगामध्ये एक वर्ग आहे की ज्याचं मन ताब्यात नाही. आणि ज्याचं मन ताब्यात नाही, शरीर ताब्यात नाही, इंद्रिय काहीही खाता, कोणताही पदार्थ प्राशन करतो आणि तो म्हणतो मला योगा करायचा आहे. अरे एवढा सोपा नाही योगा, त्याला अगोदर बाकीचंही करावं लागतं. हा त्याला शक्य नाही. परंतु जो रसनेंद्रियाचा अंग केला का निद्रेशी जीवे विकला, तो नाही येतं म्हणे तला अधिकार्या. याच अध्यामध्ये आलं नाही चिंतन. नात्यस्नतोस्तु योगोस्ति न चैकांत मनस्नतः न चाते स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुन. जो इंद्रियांच्या ताब्यात गेला, निद्रेला संपूर्ण विकला गेला, त्याच्याकडून योग साध्य होऊ शकत नाही. परंतु कोणाला साध्य होत नाही असं नाही बरं. एक साधक मात्र असा आहे, वशात मना, ज्याने आपलं आत्मना म्हणजे अंतकरण वश करून घेतलं आहे, विषयाकडे जाणारं मन आवरून घेतलेलं आहे. आणि अशा अंतकरणाकडून वशात मना पुन्हा तो प्रयत्न करतो आहे. यतता, कोणते प्रयत्न करतो? अभ्यास आणि वैराग्याचे प्रयत्न करतो. त्याच्याकडून मात्र अवाप्तुम, अवाप्तुम म्हणजे प्राप्त करण्यासाठी. पण काय? योग हा अवाप्तुम उपायतः शक्य. त्याच्याकडून अभ्यास आणि वैराग्य
या संबंधाने जे उपाय प्रतिपादन केले त्या उपायांच्याद्वारे त्याला योग प्राप्त होण्याकरता सहज शक्य आहे. पण दोन गोष्टी, तो प्रयत्न करणारा पाहिजे, म्हणजे त्याचा अभ्यासही पाहिजे, वारंवार प्रयत्न करावा, आणि मनसुद्धा ताब्यात पाहिजे. अशा पुरुषाला योग साध्य होतो. ज्याचं मन ताब्यात नाही त्याला मात्र योग प्राप्त होणं फार कठीण आहे. यावर ज्ञानोबांचं स्पष्टीकरण. एरवी विरक्ती जयांसी नाही, जे अभ्यासी नरी गती कही, तया ना कळे हे आम्हीही न म्हणू काही. भगवान आपल्याला प्रश्न विचारतात, हे आम्हीसुद्धा मानत नाही का? आता आम्हीसुद्धा हे मान्य करतो. काय मान्य करतो? दुसऱ्या बाजूने विचार सांगतात. बरं, एरवी शब्द आला की दुसरी बाजू विचारामध्ये घ्यावी लागते. पहिली बाजू कोणती आहे? परिवैराग्याची आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे, तरी के तुले नेके अवसरे स्थिरावेल, ही एक बाजू आहे. म्हणजे जो अभ्यास करतो, ज्याने वैराग्य धारण केलं आहे, त्याचं मन त्याच्या ताब्यात राहतं, ही एक बाजू. पण दुसरी बाजू, दुसरा मात्र असा आहे, विरक्ती जयांसी नाही, ज्याच्या मनामध्ये विषयांच्या विषयीचं विरक्ती म्हणजे वैराग्य, विरागतेचा भाव अजिबात नाही, तो कधीतरी मृत्यूपंथाला प्राप्त होतो, पण विषय मात्र सोडत नाही. ज्ञानोबांचा शब्द आहे, आणि विषयांची गोडी जो जित मेला न सांडी, स्वर्गीही खावया जोडी येथोनीची. विषयांची गोडी जो जिवंत असतानाही सोडत नाही आणि मरताना सुद्धा सोडत नाही. गुरुवर्य श्री मारुती बाबा एक उदाहरण सांगत असतात. एखादा वयोवृद्ध व्यक्ती असतो, अगदी पलंगावर झोपलेला आहे, आवाज नाही येत, काही नाही, काही नुसतं पाहतो फक्त पाहुणे रावळे आल्यानंतर. मग ते नातू त्याला काही पदार्थ घेऊन येतो, आणि त्या नातवाला तो वारंवार विचार, तुझं नाव काय आहे? आता हे बाबांचा शब्द वाढले, तुझं नाव? म्हणजे माझं नाव चंद्रशेखर. सकाळ दुपार सायंकाळ असं 3-4 वेळा नाव विचारतो. नाव ध्यानात राहत नाही, हालचालही करत नाही. पण पाहुणे रावळे जर घरात आले आणि त्यांच्यासाठी जर चहा ठेवला, तर त्या पातेल्याचा आवाज झाला की तो असं पलंगावर हालचाल करतो, आणि त्याला माहिती आता चहा आपल्याला मिळणार आहे. चहाचा सुगंध आला की पुन्हा त्याच्यामध्ये चेतना येते, उत्साह धारण करतो. आणि नातू विचारतो, बाबा चहा घेणार का? तर असं बाबाचा शब्द. म्हणजे विरक्ती कधी सुद्धा टाकत नाही, विरक्ती धारणच करत नाही, आसक्ती टाकत नाही. एरवी नाव नातवाचं 3दा सांगितलं तरी लक्षात राहत नाही, आणि चहा म्हणलं की उठून बसतो. एरवी विरक्ती जयांसी नाही, जे अभ्यासी न रिगती कही. रिगती म्हणजे प्रवेश करणं, आणि कही म्हणजे कधीसुद्धा अभ्यास करण्याचा कधीसुद्धा ते प्रयत्नच करत नाही. आपण भगवंताच्या चिंतनामध्ये मन लावण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे की नाही? मग काही म्हणतात नाही, जपमाळ हातात घेतली का झोप लागते. लागू दे ना, सुरुवातीला झोप लागतच असते, हे वाईट नाही आहे. एक थोडा भाव सांगून जातो. आपण जपमाळा हातामध्ये घेतल्यानंतर झोप लागणं वाईट नाही. आपण देवाचं चिंतन करत असताना मनामध्ये वाईट विकार येणं हे सुद्धा वाईट नाही. का बरं? कारण आपण चिंतनाला लागलो तर ते चिंतन आपल्या मनामध्ये अनंत जन्मातले जे वाईट संस्कार आहे, त्या वाईट संस्कार जे खाली दबलेले आहे ना मनामध्ये, त्या वाईट विकाराला ते वर काढतं नामस्मरण. ते पाण्यातला बुडबुड असतो ना, तो तळातून येतो, तळातून पृष्ठभागावर आला की तो नष्ट होण्यासाठी येत असतो. तसे नामस्मरण करताना वाईट विचार मनामध्ये आले, विकार आले, तर घाबरायचं नाही, हताश व्हायचं नाही. उलट जेवढे जेवढे विकार येतील ते तुम्ही दयाचं मंथन करून बघा. आपण जेवढ्या जोराने दयाचं मंथन करतो ना, तेवढ्या वेगामध्ये लोणी बाहेर येतं. म्हणून म्हणलं मंथन करून बघा, पण त्याकरता विरजण लावा लागेल. मग आता ते मंथन जर वेगात केलं तर जसं लोणी पृष्ठभागावर यावं किंवा पाण्याचा बुडबुडावरती यावा, तसं नामस्मरण केलं, आपण स्वाध्याय केला, ध्यान केलं, तर नाही म्हणे आमच्या मनात वाईट विकार येतात याचा अर्थ ते दबलेले असतात. आणि मग जे दबलेले आहेत ते कधी ना कधी काढावे लागते की नाही. एखादी जर शरीरामध्ये गाठ असेल त्याचं ऑपरेशन करावंच लागेल. नाहीतर जर गाठ तशीच ठेवली तर मग त्याचा कर्करोग होऊ शकतो भविष्यामध्ये. तसं नामस्मरण उलट हे चांगलं काम करतं की ते वाईट विकाराला मनाच्या पृष्ठभागावर आणतं. म्हणून हताश होऊ नये, अभ्यास करत राहावं. आले वाईट विकार, घाबराच काय त्याला? ते म्हणजे आले नाही तर ते कधी ना कधी त्रास देणार आहे ना. मग ते उलट चांगलं आहे की ते वरती येतात आणि नष्ट होतात.
किंबहुना ते नष्ट होण्यासाठीच वरती येत असतात. म्हणून येऊ द्या. आपण डोळे लावले की आपल्याला फार दिसतं बघा, फार जे दिसू नये ते दिसतं, दिसू द्या. कमीत कमी तेवढ्याने एवढं तरी कळेल आपल्याला की आपलं काय काय दिसू शकतं. घाबरण्याचं काही कारण नाही, ते येऊ शकतात. हाही अभ्यास करावा लागेल बरं. एरवी विरक्ती जयांसे नाही, जे अभ्यासी नरी गती कही. जे अभ्यास कधीच करत नाही, अभ्यास केल्याशिवाय अभ्यासातला आनंद मिळत नाही. सुरुवातीला एखादा विद्यार्थी पोहतो बघा, तर ते पोहण्यासाठी घाबरतो, उडी मारतो, नाकातोंडात पाणी जातं. पण एकदा पोहण्याचा आनंद मिळाला तर मग तो पाण्यातून बाहेर निघत नाही. तसंच आहे अभ्यासाचं सुद्धा. सुरुवातीला अभ्यास कोणाचाच होत नसतो, कोणाचाच नाही. त्यासाठी बुद्धी थोडी घासावीच लागते, घर्षण करावं लागतं. पण मग एकदा जर अभ्यासाची चटक लागली ना, तर ज्या दिवशी आपला अभ्यास होत नाही त्या दिवशी साधकाला करमत नाही. अभ्यास केला पाहिजे. जे अभ्यासी नरी गती कही, तया ना कळे. त्या पुरुषाला काय ना कळे? मन ना कळे. मन ताब्यात येत नाही. ही गोष्ट हे आम्हीही न म्हणू काही. ही गोष्ट आम्ही सुद्धा मान्य करत नाही का? भगवान म्हणतात आम्ही सुद्धा मान्य करतो नाही. ज्याला विरक्ती नाही म्हणून मन विषयाकडे जातं. अभ्यास करत नाही म्हणून भगवंताचा ध्यास लागत नाही. त्या पुरुषाकडून मन ताब्यात येत नाही. हे गोष्टसुद्धा आम्हीही मान्य करत नाही का? आम्ही सुद्धा हे मान्य करतो. पर्यम नियमांच्या वाटा न वचिजे, कही वैराग्याचे से न करीजे. केवळ विषय जळी ठाकीचे बुडी देऊन, यया जालिया मानसा कही. युक्तीची कांबी लागली नाही, तरी निश्चळ होईल काही कैसेने सांगे. मनोनी मनाचा निग्रह होय, ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मग नोहे कैसा पाहो. इथपर्यंत या ओव्याचा एकत्र विचार आहे बरं, सगळ्या ओव्या. भगवान म्हणतात विरक्ती नाही, अभ्यास कधी करतच नाही, तर त्याच्या मन ताब्यात येत नाही. ही गोष्ट आम्हालाही मान्य नाही का? आम्हालाही मान्य आहे. पण हा पुरुष कधीच अभ्यास करत नाही. काय काय करत नाही? पर्यम नियमांच्या वाटा न वचिजे. तो यम आणि नियम अष्टांग योगातले 2 साधन आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर यम 5 प्रकारचा, नियम हे 5 प्रकारचा. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. याचा आपण बऱ्याचदा विस्तार केलेला आहे. त्यानंतर शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हा 5 प्रकारचा नियम आहे. 5 प्रकारचा यम, 5 प्रकारचा नियम, तेव्हा एक एक अंग पूर्ण तयार होतं. हा यम आणि नियम यांच्या रस्त्याला सुद्धा कधी जात नाही. म्हणजे कधी सत्य बोलावं, अहिंसा धारण करावी, कोणाची वस्तू चोरू नये, काया वाचा मनाने अष्टभोगांचा परित्याग करावा, अपेक्षेपेक्षा जास्त ग्रहण करू नये असा यम आहे. स्नान करावं, संतुष्ट राहावं, तप करावं, स्वाध्याय केला पाहिजे आणि ईश्वराचं ध्यान करावं. अशा 10 प्रकारचे जे रस्ते आहे ना, त्याला म्हणतात यम नियमाची वाट. आणि त्या रस्त्याला चुकूनसुद्धा कधी हा जात नाही. मग आता जो रस्त्यालाच लागला नाही तो मुक्कामाला कसा जाईल? आपल्याला जर गावी जायचं असेल तर कमीत कमी रस्त्याला तर लागावं लागेल की नाही? यम म्हणून तर योगाची वाटा ती वाट आहे. यम नियमाच्या वाटा न वचिजे, कधीसुद्धा रस्त्याला लागत नाही. कही वैराग्याची से न करीजे. से म्हणजे आठवण, कही म्हणजे कधी. वैराग्य नावाचं एक साधन आहे. साधन चतुष्टयामध्ये विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व. तर वैराग्य नावाचं एक साधन आहे बुवा, ते कमीत कमी त्याची आपण आठवण करावी. कधीच आठवण होत नाही त्याला. वैराग्याची आठवण का नाही? आसक्तीच जास्त आहे. आठवण कशी करेल? उलट एखादा विरक्त पुरुष पाहिला की त्याला पाहिल्यानंतर हा कपड्यासहित स्नान करतो. मी नाही म्हणत हा, ज्ञानोबारा म्हणतात. ज्ञानोबा, जो अखंड भोगाजचे जया व्यसन कामकडेचे, मुख देखोनी विरक्ताचे सचैल करे. विरक्त पुरुषाचं मुख पाहिलं की तो नाही पाहिलं म्हणजे आपल्याला कलंक लागला, आता आपल्याला कपड्यासही स्नान करावं लागेल. पहा याची भूमिका. मुख देखोनी विरक्ताचे सचैल करी. काही वैराग्याचे से न करीचे. एखादा लहान मुलगा टाळ घेऊन उभा राहिला ना गावामध्ये, सप्ताह असेल तर हरिपाठामध्ये, तर काही काही लोक कौतुक करतात.
पण काहींना भीती वाटते, तू आता बाबा होतो काय? काही वैराग्याचे से न करीचे, त्यांना भीती वाटते. केवळ विषय जळी ठाकीचे बुडी देऊनी, पंचविषयाचं पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये माशाप्रमाणे मरेपर्यंत हा बुडी देऊन राहतो. जसं माशाला पाण्यातून बाहेर काढलं की त्याच्या प्राणाची तळमळ होते, तसा विषयातून जर बाहेर काढला हा तर त्याची तळमळ होते. काही काही दिंड्या कडक नियमाच्या असतात बघा, अतिशय कडक नियम असतात त्या दिंडीमध्ये. आणि मग दिंडी मालकाचं लक्ष राहतं तेव्हा आपल्या दिंडीमध्ये व्यसन नाही करायचं. आणि चुकून एखादा व्यसनी व्यक्ती आलेला असतो, मग त्याला अशी तळमळ होते, त्याला ते व्यसन नाही, तो दिंडी सोडतो. आणि म्हणले भिशी जाऊ द्या, गेले तर गेले, कुठं थांबता यांच्यामध्ये. केवळ विषय जळी ठाकीचे बुडी देवोनी, ते व्यसन आणि शिनवी तरी ते काय, त्यांना ते व्यसन लागतं, शिन नाही होत त्यांना. असं आयुष्यभर विषयामध्ये बुडी देऊन राहतात. ते विनोदाने एक गोष्ट सांगतात. एक व्यक्ती धूम्रपान करणारा डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याचा एक्सरे काढला छातीचा आणि सांगितलं, तुमच्यामध्ये धूम्रपान करून करून त्या फुफ्फुसाचे सगळे छिद्र बंद झाले म्हणे, त्यामुळं तुम्हाला धाप लागते, श्वास घेता येत नाही, तुम्हाला धूम्रपान सोडावं लागेल म्हणे, तर तुम्ही जगाल नाहीतर मराल. तो म्हणला मराल? म्हणे हो, असंच जर धूम्रपान करत राहिला तर फक्त 6 महिने जगसाल, धूम्रपान सोडावं लागेल. तोला डॉक्टर साहेब चालेल म्हणे. काय, मी धूम्रपान करून 6 महिने तरी जगेल ना कमीत कमी? म्हणे हो, सोडलं तर उद्याच मरेल. विषय जळी ठाकीचे बुडी देवोनी, इतका त्या विषयाचं प्रेम आहे. यया झाले या माणसा कही, युक्तीची कांबी लागली नाही, तरी निश्चळ होईल काही कैसेने सांगे. जालिया म्हणजे जन्माला आल्यापासून, यया मानसा शब्द असा अन्वय असा करायचा. जालिया म्हणजे जन्माला आल्यापासून, यया मानसा या आपल्या मानस म्हणजे अंतकरणाला युक्तीची काही कांबी लागली नाही. कांबी शब्दाचा अर्थ होतो धनुष्य, किंवा काही ठिकाणी शब्द एक कांबी म्हणजे चिमटा. एखादं पातेलं जर उचलायचं असेल तर जुन्या काळामध्ये चिमटा असायचा, आता ते वेगळे चिमटे आलेले आहे. पण आता चिमटा मग कपडे वाळू घालतो की नाही आपण, चिमटा असतो बघा, त्याला 2 भाग असतात. तसं अभ्यास आणि वैराग्य हा चिमटा आहे आणि तो लावायचा आहे मनाला. पण हा चिमटा त्याने लावलाच नाही. जन्माला आल्यापासून अभ्यास आणि वैराग्य ही युक्ती आहे आणि या युक्तीचा चिमटा ज्याने आपल्या मनाला लागलाच नाही, तर मग निश्चळ होईल काही? सांग बरं अर्जुना, हे मन निश्चळ होईल का? कैसेने सांगे, कशा प्रकारे निश्चळ होईल? कशाच प्रकारे निश्चळ होणार नाही. पण अभ्यास केला तर पाहिजे, तेव्हा कळतंही. अभ्यास केल्याशिवाय कळत नाही. पाण्यामध्ये उतरल्याशिवाय पाण्याची खोली नाही कळत, तसं अभ्यास केल्याशिवाय आपलं आतलं मन कळत नाही. ते कळावं लागतं, चिकित्सा करावी लागते. मनोनी मनाचा निग्रह होई, ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मग नो हे कैसा पाहो. या ओळीमध्ये एक शब्द लावा लागतो बरं, बघा कसा. मनोनी मनाचा निग्रह होई, म्हणून मनाचा निग्रह करता येतो. ऐसा जो उपाय आहे, कोणता उपाय? अभ्यासेन तो कोणतेय वैराग्येन च गृह्यते. मनाचा निग्रह होतो की नाही? होतो. आतापर्यंत अनेक महापुरुषांनी केलेला आहे आणि ज्यांनी मनाचा निग्रह केला त्यांनाच प्राप्ती मोठी होते बरं. निग्रह मनाची एकाग्रता करावी लागते. त्या अभ्यास करणारे विद्यार्थी बघा तुम्ही, जे 10वी 12वीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतात, किती एकाग्रता असते त्यांच्या अभ्यासाची. किंवा खेळाडू असतात बघा, खेळणारे खेळाडू, समजा आता क्रिकेट खेळतात तर प्रत्येक चेंडूवर त्यांना बाद होण्याची भीती असते, पण एकाग्रता एवढी असते. ते समोर बघा, समोरची एखादी व्यक्ती प्रेक्षक आपल्याला दिसू नये, पण तिथं काळा पडदा लावलेला असतो. एवढीसुद्धा चंचलता त्यांना सहन होत नाही. एकाग्रताच आहे की नाही? म्हणजे एकाग्रता कुठं लागत नाही, सगळीकडे लागते. खेळही खेळायचा असेल ते एकाग्रता. उत्तरपत्रिका लिहायची आपल्याला. काही माणसं म्हणतात मी प्रश्नपत्रिका लिहिली. प्रश्नपत्रिका लिहायची नसते, प्रश्न बघून उत्तरपत्रिका लिहायची असते. एकाग्रता झाल्याशिवाय ते कळत नाही, तिथे एकाग्रता लागते. वाहन चालवायचं आहे तर वाहन चालवणारी व्यक्ती एकाग्र पाहिजे की नाही? नाहीतर मग फोनवरही बोलतो आहे आणि काहीतरी नाश्ताही करतो आहे, चालत नाही ते. ते वाहन चालवणाऱ्या व्यक्तीला तर खूप एकाग्र राहावं लागतं बघा.
त्या आपल्या दरवाजाच्या काचेमध्ये पाहायचं, वरती पण एक काच असतो, मागचंही पाहायचं, कडेचंही पाहायचं, वेगावर नियंत्रण ठेवायचं. पुन्हा पायसुद्धा लागतात, हातामध्ये स्टिअरिंगही लागतं, बुद्धीमध्ये दुसरे विचार चालत नाही आणि फोन तर घेताच येत नाही. ही सगळी एकाग्रता आहे की नाही. म्हणजे वाहन जरी चालवायचं असेल तर सगळे अवयव कामी लागतात बघा. सगळे बुद्धी, कान, डोळे, सगळे हात, पाय, इतकी एकाग्रता लागते. व्यवहारामध्ये जरी एकाग्रता लागते, परमार्थात लागत नाही का. पण मनाचा निग्रह होय, मनाचा निग्रह करता येईल ऐसा उपाय जो आहे, असा जो उपाय आहे तो आरंभी, त्या उपायाला साधनेला आरंभ तर कर अर्जुना. मग नोहे, मग काय नोहे, मग मनाचा निग्रह नोहे कैसा पाहो. मागचा शब्द एक पुढे घ्यायचा. आरंभ केला अभ्यासाला आणि मग मनाचा निग्रह नोहे. मनाचा निग्रह जर नाही झाला तर कसा होत नाही ते आपण पाहू. म्हणजे अवश्य होतो अभ्यास केल्यानंतर. मग कैसा नोहे, मनाचा निग्रह कैसा नोहे पाहू बरं अर्जुना, आपण पाहता येईल आपल्याला. इथपर्यंत या सगळ्या ओळ्यांचा एकत्र विचार. आता योग साधनेची आणि मनाच्या बळाची तुलना परमात्मा पुढे करतात. तर योग साधन जितुके ते अवघेची काय लटिके, परी आपण या अभ्यासे न ठके, टके हेची म्हणोय किंवा हेची म्हणो, दुसराही पाठ आहे. तर योग साधन जितुके, योगाची साधना जेवढी म्हणून प्रतिपादन केली आहे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे अष्टांग काय आहे, योगाचं साधन आहे. आणि अध्यात्मविश्वामध्ये प्रतिपादन केलेलं जेवढी म्हणून योग साधना प्रतिपादन केली ती अवघीची काय लटिके, ती सर्वच्या सर्व साधना काही लटकी आहे का, अर्थात खोटी नाही. त्या सगळ्या साधनेतून जे जे फलं मिळतात, आपल्या योगसूत्र बघावं लागेल बरं. त्या योगसूत्रामध्ये जे आपण आत्ता पाहिलं की नाही, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, हे 10 प्रकारची साधनं सांगितली की नाही. यातलं एक एक अंग जर सिद्ध झालं की त्याला वेगवेगळ्या प्रकारची फलं मिळतात. उदाहरणार्थ, जर आपल्या ठिकाणी अहिंसा प्रतिष्ठा झाली तर अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैरत्यागः. जर आपल्यामध्ये अहिंसा नावाचं साधन चांगल्या प्रकारे स्थिर झालं तर आपल्या सानिध्यामध्ये आलेली गाय आणि वाघ एकमेकाच्या मानेवर मान टाकून निवांत विश्रांती करतात. किंवा सर्प आणि मुंगूससुद्धा बरोबर आपल्या आश्रमामध्ये निवांत राहतात. पण कधी, जर आपली अहिंसा चांगल्या प्रकारे स्थिर झाली तर. योग साधन चितुके ते अवघेची काय लटिके, ती सर्वच्या सर्व साधना खोटी आहे का, अर्थात खोटी नाही. जितकी जितकी आपण साधना करतो शुद्ध, तेवढी सगळी अष्टमासिद्धीचे फलं मिळतात. हे आपल्या लक्षातसुद्धा येत नाही. बऱ्याचदा आपण साधना वापरून टाकतो किंवा कधी कधी साधनेमध्ये दोष निर्माण होतात. मग आपण एखाद्याची निंदा केली, एखाद्याचा मत्सर केला तर साधनेला छिद्र पडतं आणि त्यातून ते साधना वाहून जाते. किंवा आपण मनामध्ये संकल्प केला एखादा की मला हे मिळावं, तर साधनेचं तप त्या फलप्राप्तीकरता वापरलं जातं. सिद्धीच आहे. म्हणून हे जोपर्यंत परमात्मा प्राप्ती होत नाही तोपर्यंत लय जतन करावं लागतं बरं. हे जसं एखादी माता भगिनी दह्याचं घुसळण करते आणि लोणी बाजूला काढून ठेवते, तर ते लोणी जोपर्यंत कढवलं जात नाही तोपर्यंत फार जतन करावं लागतं. नाहीतर घरामध्ये बोके टपलेले असतात, जसं तर मांजर असेल, बोका असेल, ते खाऊन घेऊ शकतात की नाही. कधी कधी उंदरंसुद्धा तेलकट पदार्थ घेऊन जातात. जसं जतन करावं लागतं तसे साधनासुद्धा फार जतन करावी लागते, नाहीतर बाकीचे फलं मिळून जातात. सगळे होऊ शकतात. अवघेची काय लटिके, ती सगळी साधना खोटी आहे का, खोटी नाही. मग खोटी का म्हणतात, परी आपण या अभ्यासे न टके, आपल्याकडून अभ्यासाच्या द्वारे ते आचरण केलं जात नाही असंच म्हणावं लागतं. बरीच माणसं आहे ना परमार्थामध्ये येतात आणि बरेच दिवस साधनाही करतात पण हाताला काही लागत नाही. आणि मग ते काय म्हणतात, आम्ही लई दिवस परमार्थ केला. काही नाही, वारीमध्ये सगळे, तुझ्यात काही नाही, सगळं मिळू शकतं ना. कोडं अवघेची पुरे तुकोबाराचं प्रमाण आहे. सगळ्या इच्छा पूर्ण होतात
पण आपली तेवढी योग्यता नसते किंवा साधन शुचिता नसते, तेवढं पावित्र्य जपलं जात. आणि माणसाचं ठरलेलं आहे, जर त्याला इच्छित मिळालं नाही ना तर स्वतःवर दोष नाही देतो, दुसऱ्यावर आरोप करायची त्याला सवय असते. त्याच्याकडून जरी काही चुकलं ना तो म्हणणार नाही माझ्याकडून चुकलं म्हणून, नाही नाही, त्याने मला ना आठवणच करू दिली नाही. दुसऱ्यावर आरोप करण्याची काय असते सवय. म्हणून आपण या अभ्यासे न ठके, भगवान तसं नाही म्हणत, आपल्याकडून अभ्यास होत नाही असंच म्हणावं. ज्ञानोबाने म्हटले बघा, अंगान रुसे कोडिया माशिया कोपे, जिव्हा लंपट रोगिया अन्य दुषी धनंजया. अंगान रुसे कोडिया माशिया कोपे, जो जिवेचा लंपट झाला ना, रसनेंद्रियाचा दास, तर त्याला वांती होते. तर तो स्वतःच्या लंपटपणा रुसत नाही, तो तुला नाही अन्नामध्ये काहीतरी दोष असेल. जेव्हा लंपट रोगिया अन्य दुषी धनंजया, किंवा ज्याच्या अंगाला कोड फुटलेला आहे, रक्त गळत आहे, तो आपल्या अंगावर नाही रुसत, माशांवर राग काढतो. अंगान ऋषी कोडिया माशिया कोपे. तसंच आहे, आपल्याला अभ्यास होत नाही तर तो आपल्या दोष नाही पाहत, साधनेला नाव ठेवतो. बरेच माणसं परमार्थामध्ये आले किंवा नास्तिक लोक आहे ना, त्यांची योग्यता नसते अध्यात्मामध्ये येण्याची, मग ते अध्यात्मामध्ये येत नाही, उलट परमार्थाला नावं ठेवतात किंवा पारमार्थिक व्यक्तीलाही नावं ठेवतात. पण बा तुझी योग्यता नाही हे आम्हाला कळतं. कारण जर तो प्रवचनाला जरी आला तर गाढ झोपतो गोळी वाचून, आपण या अभ्यासे न ठके हेची म्हणे, असंच म्हणावं लागतं. अंगी योगाचे होय बळ, तरी मन केतुले चपळ, काय महदादी हे सकळ आपण हे. तेथ अर्जुन म्हणे निके, देवो बोलती ते न चुके, साचचे योग बळेशी न तुके मनोबळ. दोन बळ वापरले बरं, एक आहे मनाचं बळ आणि दुसरं आहे योग साधनेचं बळ. यांची तुलना केली तर प्रत्येकाच्या ठिकाणी प्रबल तत्वाचा आणि दुर्बलत्वाचा विचार असतो. जे प्रबळ असतं ते दुर्बलाचा पराभव करत असतं, पण जोपर्यंत प्रबळ आपल्यासमोर येत नाही तोपर्यंत दुर्बळच आपल्याला प्रबल वाटतं. गावाकडचे काही पैलवान असतात तर आपल्याला वाटतं आपल्या गावात म्हणजे आपल्या कुठंच एवढा मोठा पैलवान असेल, कुठपर्यंत, जोपर्यंत राज्यस्तरावर येत नाही तोपर्यंत. आणि मग राज्यस्तरीय कुस्ती पाहिलं तर आपल्याला असं वाटतं आपल्या गावातल्याला तर इथं पाणी द्यायला सुद्धा ठेवणार नाही, वाटतं की नाही. तसंच आहे, मनाचं बळ फार मोठं आहे आणि त्याच्यापेक्षा योगाचं बळ जास्त आहे. अंगी योगाचे होय बळ, आपल्या अंगामध्ये योग साधनेचं जर बळ असेल तर भगवान म्हणतात त्याच्यासमोर मन केतुले चपळ. केतुले म्हणजे केवढं, अरे मनाची काय चपलता त्या ठिकाणी चालणार आहे. फक्त अंगात योगाचं बळ पाहिजे. ज्याच्याकडे प्रतिकार शक्ती चांगली असते ना त्याला वातावरण जरी बदललं तर सर्दीसुद्धा होत नाही, का त्याच्या अंगामध्ये काही आरोग्याचं बळ आहे. आरोग्याचं बळ असेल जसा वातावरणाचा त्याच्यावर प्रभाव होत नाही, तसं अंगामध्ये योगाचं बळ जर असेल तरी मन केतुले चपळ. मन त्याच्यासमोर काय चपळ आहे, काय महदादी हे सकळ आपण हे. महत्त्व घेतलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये महत्त्व आदी आहे असे बाकीचे सगळे तत्व काय आपल्या स्वाधीन होणार नाही का. ते सांख्यशास्त्रामध्ये प्रकृती आणि पुरुष दोन तत्व मानले, तसं तर त्यांनी 25 तत्व मानले आहे. प्रकृतीपासून 24 घेतले आहे आणि पुरुषाला ते 25वे तत्व मानतात. वास्तविक दोनच मानले त्यांच्यामध्ये. मग त्या प्रकृतीपासून पुढं काय काय होतं, प्रकृती महान ततो अहंकार. तर सांख्याची जी प्रकृती आहे त्या प्रकृतीपासून पहिलं तत्व निर्माण होतं महत्त्व उमलले, असं 15व्या अध्यायामध्ये श्लोक ओवी आली बघा. महत्त्व उमलले ते पान वाले दुले एक निघे. महत्त्व म्हणजे काही समष्टी बुद्धी. मग आपण बुद्धी किंवा बाकीचे सगळे तत्व घेऊ शकतो. हे सगळेच्या सगळे तत्व काय आपल्या स्वाधीन होणार नाहीत का, अर्थात होऊ शकतं. जो साधक आत्मस्वरूपाला गवसणी घालू शकतो तो महत्त्वाला गवसणी नाही का घालणार. काय महदादी हे सकळ आपण हे. महत्त्वादी हे सगळे तत्व आपल्या काही स्वाधीन होणार नाही का, नक्कीच होतील. आणि सगळं अर्जुनाने ऐकलं, मनाला पटलं बरं. अगोदर तक्रार केली होती काय, देवा चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. आपण सांगता देवा योयम योगस्वया प्रोक्त
साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलत्वा स्थितीं स्थिराम. अगोदरचा हा भाव होता की देवा मन एकनिष्ठळ राहील, मग आम्हासी साम्य होईल, हे विशेषहीन घडेल याची लागी, असं म्हणणारे भक्तराज अर्जुन आता काय म्हणतात? खरंय बुवा. काय म्हणतात ते? तर अर्जुन म्हणे निके, म्हणजे आपण जे म्हणतो ते खरं नव्हतं, मग आता देव जे म्हणतात ते खरं आहे. जोपर्यंत आपल्याला खरं खरं समोर येत नाही तोपर्यंत आपल्या धारणेतलं खोटंच आपल्याला खरं वाटत असतं. जसं तो उपमन्यू होता ना, आई त्याला दूध म्हणून पिठाचं पाणी त्यामध्ये मीठ कालवून द्यायची, तर त्याला तेच दूध वाटायचं. गुरुवारी मारुदेवा सांगत असतात, एकदा तो कोजागरी पौर्णिमेला आपला मित्रांच्या समवेत गेला आणि त्याने त्या ठिकाणी अस्सल दूध प्राशन केलं. त्याच्यामध्ये संगीत मसाला टाकलेला. संगीत मसाला म्हणजे शेंगदाण्याचं कूट नाही, बाबाचा शब्द. आणि काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, ते चारोळी वगैरे काय, केशर, कस्तुरी, काय वापरायचं ते वापरलं. असं आटीव दूध प्राशन केलं. मित्राला विचारलं याला काय म्हणतात? तर मला याला दूध म्हणतात. नाही रे, दूध नाही. अरे हेच खरं दूध आहे. आणि म्हणे मग मी पितो ते, तो दूध नाही दुसरं काहीतरी पित असेल. आता दुधाची चटक लागली त्याला, खरं कळालं. दुसऱ्या दिवशी सकाळी आईला म्हणलं आई दूध. आईने पुन्हा ते पीठ काढलं, पाण्यामध्ये मीठ टाकलं आणि कालवायला सुरुवात केली. आई हे दूध नाही म्हणे, रात्री मी खरं दूध प्राशन केलं, आतापर्यंत मी फसलो. आतापर्यंत मी त्याला दूध मानत होतो, पण आता खरं दूध कळालं की हे दूध नाही. तसं मी आतापर्यंत मानत होतो की मनाचा निग्रह करण्याचा उपाय अजिबात अस्तित्वात नाही, पण देवाच्या मुखातून ऐकलं ना, ते तर अर्जुन म्हणे निकी, देव बोलती ते न चुके. देव जे बोलतात ते चुकत नाही. याचा अर्थ आपण जे बोलतो ते चुकत असतं. नाही आपण चुकीचंच बोलतोय, पण देव जे बोलतात ते अजिबात चुकणार नाही, त्यात अन्यथा होणार नाही. त्याच्यामध्ये संशय घ्यायला जागा नाही. खरंच आहे. अंगामध्ये योगाचं बळ असेल तर मनाची चंचलता काय करणार आहे? काहीच करू शकत नाही. म्हणजे ज्याचा आहार विहार संयमित आहे, ज्याचा स्वाध्याय योग्य प्रकारचा आहे, असं योगाचं बळ आहे सगळं आहे, वैराग्याचं बळ, ते असेल तर मन अजिबात चंचल होत नाही. मनाला अन्न तयार करतं सूक्ष्म भागापासून, आणि अन्न बदललं की मन आपोआप बदलत असतं. देव बोलते ते न चुके साचची. खरंच आहे. योग बळेशी न तुके मनोबळ. मनाच्या बलाचा विचार केला आणि त्याच्यासमोर योग साधनेचं बळ जर आपण ठेवलं तर योग सामर्थ्याच्या समोर मनोबळ न तुके. मनाच्या बळाची बरोबरी करता येत नाही. म्हणून जे आपली तक्रार आहे ना, ही कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपण योग साधना करत नाही तोपर्यंतच ही तक्रार आहे की मन फार चंचल आहे. एकदा योग साधना झाली की मनाचं बळ आपोआप शांत होतं. समुद्र कुठपर्यंत गर्जना करतो? जोपर्यंत अगस्ती महाराजांना पाहत नाही तोपर्यंत. एकदा अगस्ती ब्राह्मणाला पाहिलं की समुद्र जववरी तववरी काय ते समुद्राचं पण आहे त्याच्यामध्ये, जंबुक करी गर्जना जव त्या पंचानना देखील नाही बाप. आणि अगस्तीचं पण आहे उदाहरण, ते अगस्ती ब्राह्मणा देखील नाही बाप. तसं योग बळ आलं समोर की मनाचं काही चालत नाही. साचची योग बळेशी न तुके मनोबळ. पण एवढ्या दिवस योग आम्हाला ऐकायला योगच आला नाही, तरी तोच योग कैसा केवी जाणो. आम्ही येतुले दिवस याचे मातूही नेनो. मनोनी मनाते जी मनो अनावर. हा आता आघव्या जन्मा तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा. योग परिचय आम्हा झाला आजी. आजी म्हणजे काय? आज असा अर्थ आहे त्याचा. नाहीतर वडिलांची किंवा आईची आई ती आजी नाही आणायची इथं, तिचं इथं काही काम नाही आहे. तरी तोच योग, असाच योग कैसा कशा प्रकाराचा आहे? केवी जाणो, कधी आम्हाला जाणता येईल? आम्ही येतोले दिवस, आतापर्यंत आमचं एवढं वय होऊन गेलं, रणांगणावर आम्ही आलो, एवढ्या दिवसापर्यंत याची मातूही नेनो. या योगाची वार्तासुद्धा आम्हाला माहिती नव्हती. पण देवा, योग माहिती नव्हता आणि योगाच्या समोर मनाचं बळ चालत नव्हतं हेही आम्हाला माहिती नव्हतं.
आणि योग बळच माहिती नसल्यामुळे आम्ही काय म्हटलो, मनातेची म्हणो अनावर. आम्ही मनाला म्हणत होतो की मन आवरण्याकरता अतिशय अशक्य आहे, पण आम्हाला कळालं की मनाला आवरण्याचा सुद्धा उपाय म्हणजे योग आहे. आणि एवढ्या दिवस तो आम्हाला माहितीच नव्हता. पण देवाने कृपा केली. देव कृपा करतील तर दुर्लभ असणारी गोष्टसुद्धा आपल्याला भेटू शकते. त्याचं हे उदाहरण आहे. स्वतःच्या प्रयत्नाने योग माहिती नव्हता आम्हाला. येतुले दिवस आम्ही याची मातूही नेनो, मनोनीची म्हणो मना ते अनावर. हा आता घवी या जन्मा. पण देवा, हा म्हणजे हा योग, आता म्हणजे वर्तमान काळामध्ये, आघवी या जन्मा, आतापर्यंत साऱ्या जन्मामध्ये जो आमचं आयुष्य होऊन गेलं, व्यतीत झालं, तोपर्यंत आम्हाला योग माहितीच नव्हता. पण तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा, योग परिचय आम्हा झाला आजी. आजी म्हणजे आज. तुमच्या प्रसादाने प्रसन्नतेनं आम्हाला योगाचा परिचय झाला. नुसता परिचय नाही झाला, योगाचा प्रारंभ कुठपासून करावा, कशी तयारी करावी, शुचोदेशे येतपासून तर संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान शेषतः, असं करत करत आम्हाला योगाचं फल काय म्हणतात हा सगळा परिचय झाला. पण कुणापासून झाला? पुरुषोत्तमा. सगळ्या पुरुषामध्ये आपण उत्तम आहात. 3 प्रकारचे पुरुष आहे. एक क्षर पुरुष, दुसरा अक्षर पुरुष आणि तिसरा उत्तम पुरुष स्वन्यः परमात्मेत्युदाहृतः, ज्याला परमात्मा म्हणतात. जो उत्तम पुरुष, त्या पुरुषोत्तमाकडून आम्हाला योग परिचय चांगल्या प्रकारे झाला. न तर आमच्या लक्षात आलं की योगाचा जर आपल्या ठिकाणी साधनेचा प्रभाव असेल तर मनाला नक्की आवरता येतं. आणि जो मनाला आवरतो त्याला साम्यापरोती जगी प्राप्ती. साम्यापरोती दुसरी प्राप्ती नसते, साम्य ही प्राप्ती त्याला करता येते. हा संशय आमच्याकडे राहिला नाही. या अध्यायामध्ये आलेले 2 प्रकारचे प्रश्न साधकाशी संबंधित आहे. एक मन चंचल आहे, या प्रश्नाचं निराकरण केलं. पण साधकाच्या मनामध्ये आणखीन एक प्रश्न येतो, जर या जीवनामध्ये फल मिळालं तर फार चांगलं, आणि साधना करून नाही मिळालं तर मग काय आपली शक्यता, काय गती? त्या गतीचा विचार पुढे येणार आहे. चिंतन आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.